ऑल इंडिया ह्यूमन राईट असोसिएशन दिल्ली पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क कार्यालयाचे भव्य दिमाखात उद्घाटन। ऑल इंडिया ह्यूमन राईट्स असोसिएशन दिल्ली पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दत्त कॉलनी रेंदाळकर मळा बादशाह बजाजच्या समोर मोठ्या दिमाखात डॉक्टर शर्मा व डॉक्टर निर्मळे यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर सदर उद्घाटन सोहळ्यास इन्स्टा फेम शिंदा मावशीही उपस्थित होत्या। त्याचबरोबर ऑल इंडिया ह्यूमन राईट असोसिएशन दिल्ली महाराष्ट्र राज्य गव्हर्नर डॉक्टर हाजी दिलावर मकानदार यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न झाला। त्याचबरोबर सदर उद्घाटन सोहळ्यासाठी ऑल इंडिया ह्यूमन राईट असोसिएशन दिल्लीचे महाराष्ट्र राज्य गव्हर्नर डॉक्टर हाजी दिलावर मकानदार, पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर, दत्तात्रय गोडबोले, हरुण संदे, दस्तगीर बागवान, श्रीकांत कांबळे, सुनील शिंदे, दादासाहेब सुतार, शाहबुद्दीन गुडुबाई, मोहसिन मुल्ला, प्रमोद धनवडे, गणपती शिंदे, राजू शेख, सुदर्शन उर्फ गंगा कांबळे, जयश्री आठवले, शिंदा मावशी, गीतांजली माने, रंजना सुतार, शिरगुप्पी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। दत्ता मांजरे साहेब यांच्या ऑल इंडिया ह्यूमन राईट आणि स्वराज्य ग्राहक फाउंडेशनचं एका ठिकाणी एक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। मी ऑल इंडिया ह्यूमन राईट पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या नात्यानं त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। अनेक ह्या ठिकाणी महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी एकत्र आणून समाजाचं काहीतरी देणं लागतंय, म्हणून जनसेवा हीच ईश्वर भक्ती ह्या हिशोबानं दत्तासाहेब यांनी या सगळे बहुजन समाजाला एकत्र आणून त्यांचे विचार घेऊन समाजामध्ये होणारा मतभेद, जात धर्म पंथ अशा सगळ्यांना बाजूला फाटा करून मानवतावादी हाच मोठा धर्म आहे आणि समाजामध्ये गोरगरिबांच्या सेवेमध्ये, कागदपत्राच्या अडचणामध्ये कशा तरी मार्गाने कुणालाही त्रास होत असेल तर ऑल इंडिया ह्यूमन राईट या संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम दत्तासाहेब हे करणार आहेत। त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा आहोत। अनेक आमच्या युनिटमध्ये पदाधिकारी आहेत, जिल्हा संपर्क आहेत, हातकणंगले तालुका आहेत, इचलकरंजी शहरचे आहेत। सगळे आम्ही कार्यकर्ते दत्तासाहेबांच्या मी पाठीशी आहोत आणि यांनी ह्या ठिकाणी या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। त्या उद्घाटनाला डॉक्टर शर्मा साहेब आणि कोण निर्मळ साहेब अनेक पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। त्यांचे नावं मला माहीत नाहीत, कोण नाराज होऊ नका। शिंदू मावशी सुद्धा आहेत। या सगळ्यांनी येऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला एक असल्या पावसात सुद्धा सगळ्यांनी इथं उभा राहून वेळ काढला आणि साहेबांच्या या कार्यालयाला उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल ऑल इंडिया ह्यूमन राईटच्या वतीनं मी सगळ्यांचा आभार मानतो। पुढच्या काळामध्ये दत्तासाहेब याने आता त्यांच्याकडे 50-100 कार्यकर्ते असतील, येणाऱ्या काळात त्यांनी हजारो कार्यकर्ते घेऊन समाजामध्ये जनसेवा हीच ईश्वर भक्ती हे नातं जुळून काम करावं। एवढंच बोलून मी इथंच थांबतो। अनेकदा त्यांना शुभेच्छा देतो। आलेल्या सर्व कार्यकर्ता, महिला, पुरुषांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ह्यूमन राईट्ससाठी जे आलेले सर्व पहिल्यांदा अधिकारी, पदाधिकारी, त्यानंतर कार्यकारी सगळ्यांनी इथं या ठिकाणी आलेत, त्याबद्दल मी त्यांचा पहिला मनापासून आभार मानतो। असला पाऊस असताना सुद्धा तळागाळातले कलाकार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये तुम्ही इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर बघत आहे शिंदा मावशी यांना सुद्धा या महिला कलाकार संघटना उपाध्यक्षपदी निवड केलेले आहेत मांजरे साहेबांनी। त्याबद्दल मी मावशीचाही आभार मानतो आणि मांजरे साहेबांचाही आभार मानतो। आणि या ठिकाणी डॉक्टर साहेब सुद्धा आलेले आहेत, त्यांचेही आभार मानतो। मिरजून आमचे ताई आलेले आहेत, त्यांचेही आभार मानतो। असे सगळ्यांचा आभार मानून आजचा कार्यक्रम सुंदर आणि सुरेख अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि सर्वांच्या आशीर्वादानं तुम्ही सुद्धा असाच आशीर्वाद द्यावा हीच कळकळीची विनंती। धन्यवाद। ऑल इंडिया ह्यूमन राईट्स असोसिएशनच्या वतीने जो आज जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे आणि मांजरे सरांना मी जास्तीत जास्त शुभेच्छा देऊन यापुढे याच्यापेक्षा जास्त चांगले कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो। आज या ठिकाणी स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा हेल्पर समिती
व ऑल इंडिया ह्युमन राईट्स जिल्हा ऑफिस आम्ही इथं उद्घाटन केलेलं आहे। त्या ठिकाणी आज सर्व आमचे सभासद पाऊस असताना सुद्धा हजर झाले, त्यांचं पहिला मी मनापासून स्वागत करतो। त्यानंतर डॉक्टर शर्मा साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन ऑफिसचं केलेलं आहे आणि डॉक्टर आपले इंगळे साहेब सुद्धा त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे त्यांचंही मी पहिला पावसामुळे जरी पाऊस झाला तरी हजर झाल्यात त्यांचं स्वागत करतो। आणि सर्व आज आपले संघटनेचे कार्यकर्ते आल्यामुळे सिंधू मॅडम सुद्धा आज हजर आहेत, टिकटॉक करणारे, त्यांचं मी स्वागत करतो। इथून पुढच्या काळात असंच आम्हाला सपोर्ट करावं आणि आम्ही गावामध्ये, शहरामध्ये व महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करीन अशी आम्ही अपेक्षा बघतो। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।